नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर, मिळणार मोठा दिलासा. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सातत्यपूर्ण भारताला सुरू करूया. निवृत्ती आणि कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 7/4/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की नामनिर्देशित वारसदाराने निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आतमध्ये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई आणि कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास हयातकालीन थकबाकी रक्कम परिगणना करून अधिदान व लेखा कार्यालयांनी त्यांच्या स्तरावर रक्कम प्रदान करण्यास कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. जर वारसदाराने 5 वर्षांनंतर अर्ज सादर केल्यास अशा प्रकरणी थकबाकीची मागणी अमान्य करून तसे संबंधित वारसदारांना कळविण्याचे निर्देश आहे. यापूर्वी हा कालावधी 1 वर्ष इतका होता. यामध्ये वाढ करून 5 वर्षे इतके करण्यात आले आहे. जर नामनिर्देशन केले नसल्यास अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकी रक्कम ₹1,00,000 पेक्षा कमी असल्यास अधिदान व लेखा कार्यालय मुंबई आणि कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर कागदपत्रा आधारे हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे: वारस प्रमाणपत्र, तहसीलदार यांच्याकडील कुटुंब तपशील प्रमाणपत्र, कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडील नामनिर्देशन आणि मृत्यूपत्र इत्यादी. धन्यवाद.